ओम चैतन्य श्री गगनगिरीनाथाय नमः। ही आहे गुहादेवी। चैतन्य गगनगिरीनाथ महाराज या ठिकाणी तपश्चर्या करत होते। तपोभूमी आहे ही खोपोली येथील। खोपोलीचं हे मठ आणि ह्या मठातील ह्या जंगलामधील ह्या टेकडीवरती ही गुहादेवी आहे। सतत या ठिकाणी धबधबाचं पाणी, झरण्याचं पाणी, धबधब्याचं पाणी सतत वाहत असतं। मी हा यूट्यूबर नितीन शिवम मोडवे, नितीन मोडवे ब्लॉग मी स्वतः आलो होतो आणि इथे छान असा व्हिडिओ घेतला। सोबत कोण नव्हतं, एकटं होतं म्हणून मी स्वतःचे सेल्फी घेते आणि दाखवत होतो की मी फेसबुकला लाईव्ह करत होतो। त्यामुळे आपण गुहेत जाऊया असं मनात विचार आला आणि आपल्या ज्या लाईव्हमध्ये जे आपल्याला पाहत आहेत त्यांना मी गुहा दाखवली। मी एकटा गेलो पण हजारो लोकांना मी दर्शन दिलं। गुहा कशी दाखवली आहे तर चारही बाजूंनी एक राऊंड मारला पाठीमागे काय कसं आहे दाखवण्यासाठी। आणि माझा एक सेल्फीमधील लुक मी तुम्हाला दाखवत आहे। गॉगल काढल्यानंतर मी असं दिसतो आणि खूप सुंदर। आणि आता मी आज जाईन खूप छान काहीतरी मी सांगत होतो प्रेक्षकांना, लाईव्हवरचे लोक मठात जाऊ कधी त्यांना मी काही सांगत होतो। मस्त छान असं सुंदर पाणी पडत होतं। मन करत आता आज जाऊया आपण। आतमध्ये लेफ्ट साईडने आज गेलं की दर्शन घेऊया बाबांचं। इथून एंट्री आहे। इथून एंट्री केली का इथे ध्यानस्थ आपल्याला चैतन्य गगनगिरीनाथ महाराज या ठिकाणी त्यांच्या पादुका आहेत। दर्शन घेऊया आपण सर्वांनी, पाया पडूया। त्यानंतर एक दिवा बघूया। त्यानंतर महाराजांच्या समोर एक शिवलिंग आहे आणि हे सुंदर स्वरूप महाराजांचं आपल्याला बघायला मिळालं आहे। नंतर इथे सोफ्यावरती झोका घेत महाराज बसलेले आहेत। असं वाटतं की स्वतः महाराज, जय गगनगिरी हा बोर्ड येते, असं वाटतं स्वतः महाराज आपल्याकडे पाहत आहेत। इथे ध्वनी आहे, कंटिन्यू जळणारा पेटणार कंटिन्यू असं जळत राहणारा ध्वनी आहे। हे आहे ओम हवन आहे। पुन्हा मी बाहेर आले आणि बाहेरचं दृश्य पाहतोय आपण। धबधबा पुन्हा इथं बघा। 3 मिनिटाचा व्हिडिओ केला आहे। हा मिनी ब्लॉग झाला माझा आता। थँक्यू। जय गगनगिरी, ओम गगनगिरी, चैतन्य गगनगिरीनाथाय नमः।